बुरुड समाजाचे आराध्य दैवत संत श्री केतय्या स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी। बातमी मालेगाव येथून। मालेगाव बुरुड समाज बहुउद्देशीय संस्था मालेगाव यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी बुरुड समाजाचे आराध्य दैवत संत श्री केतय्या स्वामी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। संत केतय्या स्वामी हे 12व्या शतकातील थोर शिवभक्त, समाजसुधारक आणि आध्यात्मिक विचारवंत होते। त्या काळात समाजावर जातीभेद, कर्मकांड, अंधश्रद्धा आणि विषमता यांचे वर्चस्व होते। अशा परिस्थितीत केतय्या स्वामींनी समाजाला समतेचा, श्रमाचा आणि माणुसकीचा मार्ग दाखवला। बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू बनवून ते उदरनिर्वाह करत असताना त्यांनी समाजाला एकतेचा, श्रम, सन्मानाचा मार्ग दाखवला। त्यांच्या विचारांना रुजवण्यासाठी मालेगाव बुरुड समाज बहुउद्देशीय संस्था मालेगाव यांच्या वतीने दरवर्षी त्यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात आयोजित करण्यात येत असतो। यावर्षी देखील मालेगाव शहरातील श्रीराम मंदिर, श्रीराम सेतू पूल ते लिंगायत मंगल कार्यालय संगमेश्वर पर्यंत श्री केतय्या स्वामी यांच्या तैलचित्राची भव्य शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर औपचारिक कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार राहुल सोनवणे यांनी करत उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। नाशिक, धुळे आणि अहिल्यानगर येथील बुरुड समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच समाजातील शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या उद्देशाने शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये विशेष गुणसंपन्न आणि प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला। कार्यक्रम प्रसंगी कीर्तिकुमार मोहिते, कैलास तिरंगे, सुनील शेलार व शैलेश वडतेले यांनी मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला अध्यक्ष योगेश मोरे, उपाध्यक्ष निलेश सोनवणे, सूर्यकांत मोहिते, सचिव सुनील मोहिते, खजिनदार राहुल सोनवणे, सल्लागार पावन खैरे, दशरथ चिंचोले, कपिल सूर्यवंशी, केतय्या स्वामी जन्मोत्सव समिती अध्यक्ष निखिल पवार, ज्येष्ठ कार्यकारिणी व मोठ्या संख्येने समाजबांधव व इतर मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अमृत खैरे यांनी करत संत श्री केतय्या स्वामी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। तर आभार प्रदर्शन निलेश सोनवणे यांनी केले। वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे, मालेगाव शहर प्रतिनिधी।